नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव, मुक्काम पोस्ट टाकवे, तालुका शिराळा, जिल्हा सांगलीमधून. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभर राज्यातील बहुतांश भागामध्ये 40, काही ठिकाणी 42 आणि सर्वाधिक तापमान हे जवळपास अकोल्यामध्ये 44.4 डिग्री सेल्सिअस एवढं उच्चांकी तापमान पाहायला मिळालं. संपूर्ण देशभराचा जर विचार केला, देशामधील सर्वाधिक टेम्परेचर हे महाराष्ट्र राज्यातील विदर्भामध्ये पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारत असेल किंवा जम्मू काश्मीर, लेह लडाख या भागामध्ये जो WD आला आहे, म्हणजे पश्चिमी आवर्त आला आहे, हा पश्चिमी आवर्त एकदम कुमकुवत पद्धतीचा आहे. त्यामुळे उत्तर भारतामध्ये याचा प्रभाव अत्यंत कमी राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर उत्तर भारतामध्येही तापमानामध्ये प्रचंड वाढ आता हळूहळू होण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम आज दिवसभराचा मॅक्झिमम टेम्परेचरचा जर विचार केला तर आज दिवसभर अकोल्यामध्ये जवळपास 44.2 डिग्री सेल्सिअस, अमरावतीमध्ये 44 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर वर्धा 43.9 डिग्री सेल्सिअस, नागपूर 43.4 डिग्री सेल्सिअस, बीड 43.1 डिग्री सेल्सिअस आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये जवळपास 43.3 डिग्री सेल्सिअस एवढं उच्चांकी तापमान आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर भंडारा, गोंदियाचा भाग असेल 41 डिग्री सेल्सिअस, 42 डिग्री सेल्सिअस, गडचिरोली 42.6, चंद्रपूर 42.6, यवतमाळ 42.8, वाशिम 42.6, बुलढाणा 42.4, जळगावमध्ये 42.2 डिग्री सेल्सिअस, हिंगोली, परभणी आणि नांदेड जवळपास 41 आणि 42 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. लातूर 40.6, धाराशिव 41 डिग्री सेल्सिअस, सांगली 41.8 डिग्री सेल्सिअस, सातारा 40.9 डिग्री सेल्सिअस, पुणे 41.8 डिग्री सेल्सिअस, अहिल्यानगर 40 डिग्री सेल्सिअस, जालना 40.8 डिग्री सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर असेल 40.8 डिग्री सेल्सिअस, नाशिक 38.8, धुळे आणि नंदुरबारमध्ये अनुक्रमे 39 डिग्री सेल्सिअस एवढं उच्चांकी तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळाले. कोल्हापूरमध्येही 39.6 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळाले. याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं, कोकणातील तळकोकणामध्ये म्हणजेच सिंधुदुर्गमध्ये 34 डिग्री सेल्सिअस, रत्नागिरी 32.8 डिग्री सेल्सिअस, रायगड, अलिबाग, पेन, रोहा असेल या ठिकाणी जवळपास 35.5 डिग्री सेल्सिअस, ठाणे जिल्ह्याचा जो पूर्व भाग पश्चिम भाग असेल या ठिकाणी 33 डिग्री सेल्सिअस, पालघर 34.8 डिग्री सेल्सिअस, मुंबई उपनगरचा भाग असेल म्हणजेच घनसोली, रबाळे, ऐरोली, वाशी, पनवेलचा काय भाग असेल या ठिकाणी 37 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. मुंबई शहराचं जर पाहिलं 34.2 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान पाहायला मिळतंय. त्यामुळे उन्हामध्ये जाताना थोडी तुम्ही काळजी घ्या. आपले जनावर असतील गोट्यामध्ये बांधणे आवश्यकता. याचबरोबर दिवसभर तुम्ही जाणार असाल तर हायड्रेट तुम्हाला होण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच तुम्हाला थंड पाणी असेल, लिंबू सरबत असेल, हे पेय तुमच्या जवळ आवश्यक आहे. कारण की उष्णता जास्त असल्याने उष्माघाताचाही परिणाम काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो. कारण की मराठवाडा असेल, विदर्भ असेल आणि पश्चिम महाराष्ट्रातीलही बहुतांश भागामध्ये तापमान 40च्या वरती आत्तापर्यंत पोहोचलं आहे. येणाऱ्या 3 ते 4 दिवस राज्यात तापमानामध्ये अजून प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच विदर्भातील बहुतांश असे काही ठिकाण असतील त्या ठिकाणी 45, काही ठिकाणी 47 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान यावर्षी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 3 दिवसानंतर मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकणच्या भागामध्ये आपल्याला पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळणार आहेत 18-19 तारखेनंतर. याचबरोबर सध्याची वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दलचं जर पाहिलं, आतापर्यंत जे देशभराचं जर पाहिलं तर गुजरात असेल, याचबरोबर महाराष्ट्र राज्य असेल, याचबरोबर दक्षिण भारताचं बहुतांश जे राज्य असतील त्या ठिकाणी हीट वेव्ह पाहायला मिळाली. मात्र आता हे हीट वेव्हचा प्रकोप आहे तो आता हळूहळू उत्तरेला सरकत आहे. म्हणजेच दक्षिणेकडून उत्तरेला सरकत आहे. राजस्थान असेल, उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग असेल, बिहारचा दक्षिण भाग, झारखंड असेल या ठिकाणी तापमान वाढ पाहायला मिळते. दिल्लीमध्येही आता तापमान जवळपास आज 36 ते 37 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. येणाऱ्या काही दिवस तापमान वाढीचे राहणार आहेत. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात तापमानाचा जर विचार केला आणि पावसाचा संबंधाचा विचार जर केला तर पाऊस येणाऱ्या 24 तासामध्ये कुठेही नाही राज्यामध्ये. येणाऱ्या 3 दिवस ड्राय वेदर राहणार आहे. याचबरोबर तापमानाचं जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये विदर्भाचा संपूर्ण विभाग असेल बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या संपूर्ण भागामध्ये तापमान हे 42 डिग्री ते 45 डिग्रीपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे. अकोल्यामध्ये कदाचित येणाऱ्या 24 तासामध्ये
45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. ब्रह्मपूरमध्येही 44 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची दाट शक्यता. याचबरोबर संपूर्ण मराठवाडा याच्यामध्ये नांदेड, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि जळगाव या ठिकाणी जवळपास तापमान 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. काही ठिकाणी 43 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरचा संपूर्ण जिल्हा असेल, याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जत कवठेमहांकाळ असेल, आटपाडी असेल, साताऱ्याचा दहिवडी, फलटण, याचबरोबर पुण्याचा शिरूर असेल, बारामती, इंदापूर आणि अहिल्यानगरचा भाग असेल. या ठिकाणी ही तापमान जवळपास काही ठिकाणी 43 डिग्री सेल्सिअस आणि जो सोलापूरचा भाग असेल या ठिकाणी 43 डिग्री सेल्सिअस आणि अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगलीचा जो पूर्व भाग असेल या ठिकाणी 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. तसेच सांगली पश्चिम भाग संपूर्ण असेल, याचबरोबर कोल्हापूरचा जिल्हा संपूर्ण असेल, सातारा पश्चिम, पुणे पश्चिम आणि नाशिकचा भाग असेल, याचबरोबर नंदुरबार हा संपूर्ण पट्टाचा जर विचार केला या ठिकाणी आपल्याला 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर कोकणाचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी 38 ते 40 डिग्री सेल्सिअस आणि मुंबई शहर असेल, पनवेल, कल्याणचा भाग असेल या ठिकाणी जवळपास 36 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. म्हणजे काही ठिकाणी 35 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. पालघर असेल, ठाणे असेल याही ठिकाणी तापमान वाढ आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये म्हणजे संपूर्ण कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला. या ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळू शकतं. सांगली संपूर्ण जिल्हा, सोलापूरचा संपूर्ण जिल्हा या ठिकाणी ही उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी दमट वातावरण ही पाहू शकतं. त्यामुळे गरमी अतिशय प्रचंड राज्यामध्ये वाढ झालेली आहे. याचबरोबर संभाजीनगर असेल, जालना असेल, हिंगोली, परभणी तसेच अकोला, अमरावती आणि वर्धा या ठिकाणी ही येलो अलर्ट जारी केला. या ठिकाणी ही हीट वेव्ह राज्यात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर 17 तारखेचा विचार केला, 17 तारखेला मात्र राज्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला हीट वेव्ह राहणार आहे. संपूर्ण राज्यामध्ये तापमान जवळपास 40च्या वरती जाण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी 38 असेल तर 40 असेल, काही ठिकाणी 40 असेल त्या ठिकाणी 42 की 43 आणि ज्या ठिकाणी सध्या 44 डिग्री असेल त्या ठिकाणी 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये सांगली असेल, सातारा असेल, सातारा पूर्व असेल, याचबरोबर सोलापूर असेल, अहिल्यानगर असेल, बीड, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अकोला, बुलढाणा आणि जळगाव या ठिकाणी हीट वेव्हचा अलर्ट आता IMD खात्याने देण्यात आलेला आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ही माहिती शक्यतो करून तुमच्या जे काही फ्रेंड्स ग्रुप असतील, याचबरोबर सोशल मीडिया असेल त्यावरती तुम्ही नक्की शेअर करा. धन्यवाद.